मी सुरेश. मी एका कंपनीत कामाला आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या मामाकडे कामानिमित्त राहायला होतो. मी साधारण 24 वर्षाचा असेन तेव्हा. तसा दिसायला मी उंच, 6 फूट उंची आणि पिळदार शरीरयष्टी असलेला असम आहे. माझ्या मामाकडे तेव्हा त्याचा एक लहान मुलगा जो दुसरीत होता आणि मामी असे एवढेच छोटे कुटुंब होते त्यांचे. मामा एका मोठ्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता, त्यामुळे त्यांचे सतत रात्रपाळ्या असायच्या. मामाचे उत्पन्न तुटपुंजे होते, त्यामुळे बहुतांश वेळा मामी आणि त्यांच्यात वाद होत असत. मी नुकताच मामाकडे राहायला गेलो होतो. मी सर्व्हिस करत असल्याने आणि माझे उत्पन्न मामापेक्षा कितीतरी चांगले असल्याने मी नेहमी चांगले कपडे इत्यादी वापरायचो आणि कडक राहायचो. मला मामाने एक खोली दिली होती आणि त्यात मी राहायचो. मामी बरोबर माझा आधी इतका परिचय झाला नव्हता, पण आता मात्र झाला होता. मीना तिचे नाव. मनापेक्षा कितीतरी उजवी दिसायला होती ती. मी राहायला गेलो आणि अवघ्या काही दिवसातच माझी व मामीची चांगलीच घट्ट जमली. मामाने कामाचे तास विचित्र असल्याने घरी नेहमी उपलब्ध असलेला मी मामीसाठी वेळ घालण्याचे व मन रमविण्याचे साधन होतो. मामी दिसायला खूपच देखणी होती. राहणीमान साधे जरी असले तरी ते मी नीट राहायचे. उंचपुरी, मदरबस्त छाती, कमनीय बांध, गोरेपान असे मीना बघताच क्षणी समोरच्याला घायाळ करायची. पण मी कधी तिला तशा नजरेने बघितलं नाही. एकदा ती म्हणाली, सुरेश, तू आणि तुझ्या मामामध्ये किती बदल आहे. फरक आहे का बघ ना. तू तुझे आयुष्य किती मस्त जगतोयस, फिरतोयस. नाही तर तुझा मामा आहे, काहीच करत नाही. मी म्हणालो, अहो मामी, त्याचे उत्पन्न कमी आहे ना. हो, माहीत आहे, पण शेवटी माझे मन किती मग मारायचे. मला पाहिजे नको ते कोण बघणार ना. ती म्हणाले, तेही आहेच म्हणा मामी, तुम्हाला मी आज बाहेर घेऊन जातो, चला. मी म्हणालो. मग मामी म्हणते, हा, जाऊ की. काहीच नाही बोलली. परत फरक आहे. आम्ही बाहेर समुद्रकिनारी फिरून आलो. तिला मी त्या दिवशी आईस्क्रीम, पाणीपुरी, भेळ आणि बऱ्याच गोष्टी ज्या दिल्या खायच्या होत्या त्या. ती खूप खुश झाली. आम्ही घरी आलो तेव्हा ती म्हणाली, सुरेश, तुझ्या मामाला यातील काही कृपया सांगू नको, ठीक आहे. म्हणून मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो आणि विचार करू लागलो, आज मी किती मजा केली. पुढे आम्ही बरेच वर बाहेर जाऊन लागलो. मामी माझ्या चांगल्या जवळ आली होती. मी तिच्या काही मामाच्या खाजगी गोष्टी पण सांगू लागले. मी तिच्या दिवशी मामीला घेऊन असंच बाहेर गेलो होतो. येताना अचानक पाऊस चालू झाला. इतका पाऊस चालू झाला की आम्ही आडोशा बघूपर्यंत आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो. शेवटी एका इमारतीच्या बाहेर आम्हाला आडोशा मिळाला. आम्ही तिकडे उभे राहिलो. मी अंगावरचे पाणी झटकत सहज मामीकडे बघितले. नकनिशात भिजलेली मामी अतिशय मादक दिसत होती. तिची गुलाबी साडी तिच्या अंगावर भेजून घट्ट बसली होती. त्यातून तिचा बांधा कामेऱ्याचा उठून दिसत होता. काही क्षण मी तिला न्याहाळत बसलो. लगेच मी भानावर आलो आणि माझी नजर मी फिरवली आणि तिच्याकडे बघू लागलो. ती पण माझ्याकडे बघू लागली, पण तोवर तिने मला तिला न्याहाळायचे बघितले होते. ती काही बोलली नाही. पाऊस थांबायचा नाव घेत नव्हता आणि आम्ही असे ओले जरी जाऊ शकत नव्हतो. कपडे सुकवणे आवश्यक आहे. समोरच एक लॉज होता. मी मामीला म्हणालो, मामी, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर आपण समोर लॉजवर जाऊन तिची कपडे सुकून मगच आपण घरी जाऊ. तसं मामाला शक होईल. आपण नाही तर मामाला शंका होईल. मला काहीच अडचण नाही, पण तुम्ही बघा काय करायचे ते सांगा. तिला ते पटले आणि आम्ही लॉजवर आत गेलो आणि तिचे माझे कपडे उतरवायला सुरुवात केली. मी शर्ट काढला आणि माझे डोके व छाती पुसू लागलो. माझी फिरदार शरीरयष्टी बघून मामी म्हणाली, सुरेश, तुझी शरीरयष्टी चांगली आहे की रे. मी काही बोललो नाही.
मी समजून गेलो होतो की मामी अशी का बोलते. मामीला तेच हवं होतं आणि मला धक्का तेव्हा बसला तेव्हा मामी तिची साडी फेडू लागली. मामीने मागे पुढे कसला विचार न करता तिची साडी उतरवली आणि तिचे निकर परकर ब्लाऊज व उभी राहून तिचे अंग टॉवेलने पुसू लागली. मी माझे डोळे विस्फारून तिच्याकडे बघू लागलो. मला तसे बघून मी तिचे अंग चोरून घेतले व म्हणाले, "सुरेश, मामाला काही बोलणार नाही ना तू?" मी तिला धीर दिला. "मामी, मी घरचाच आहे ना, काळजी करू नका. तुम्ही अंग पूर्ण पुसून घ्या," मी म्हणालो. ती म्हटली, "हो रे, पुसते, पण मला माझा हात पाठीमागे जात नाही." तिला धीर दिला आणि तिचे ब्लाऊज उतरवले आणि परकर पण काढला. काळ्या रंगाची ब्रा आणि मॅचिंग निकर घातलेली मामी ओल्या अवस्थेत माझ्यासमोर उभी होती. तिला कमनीय बांध बघून मी घोटू लागलो. गोऱ्यापान शरीराची मामा कसा चोदून काढत असेल याचा वेगळ्याकडे मी बंधू लागलो. मी माझी नजर हटवायला तयार नव्हतो. "सुरेश, माझी पाठ जरा पुसून देशील का?" मामीच्या वाक्याने मी भानावर झालो होतो. मामी अशी का बोलते? मामी बोलते, "माझा हात पाठीमागे जात नाही, थोडा मला अंग पुसून दे, ओला आहे पाठीमागे." मी टॉवेल घेतला आणि मामीच्या पाठीमागे गेलो. मामीची गोरीपाठ पाठ माझ्यासमोर होती. मी टॉवेलने मामीची पाठ हलक्या हाताने पुसू लागलो. माझ्या कडक हाताचा स्पर्श होताच मामी शहारली. काही वेळ मी वर खाली करत तिची पाठ पुसून काढली. इकडे माझ्या छोट्याने सलामी दिलीच होती. त्याच वळवळ चालू झाली होती. कडक बनून तो लाल टपून लागला होता. मी मामीच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवरून टॉवेल फिरू लागलो आणि ती हा असा काय करतोय तिला गरम करू लागलो. हळूहळू तसेच मी माझा हात तिच्या छातीवर नेऊ लागलो. मागून मी माझा छोटा तिच्या नितंबावर नेऊन ठेवला होताच. माझ्या छोट्याने कडक स्पर्शाने तिचे नितंब गरम झाले होते. त्याची उष्णता मला जाणवत होती. म्हणून मागून मी तिच्या छातीचे उभार बघत होतो. पुढे आलेले तितके उरोज तिची फट अधिकच जास्त खोल बनवत होते. मी हळूहळू तिच्या जवळ जाताच ती गरम होऊ लागली होती. टॉवेल तिच्या छातीकडे नेला. ती काही बोलली नाही. गोल टॉवेल फिरवत मी तिच्या उतरणाजवळ टॉवेल फिरू लागलो. ती शहारली. तिने विरोध केला नाही. मी झटकन तिच्या ब्राचे हूक काढले आणि तिचे स्थान मोकळे केले. गोरेपान गोलाकार असन बाहेर येताच मी टॉवेल फेकून दिला आणि मागून मी त्यांना करकचून पकडले आणि जोरजोरात दाबू लागलो. माझ्या त्या दाबण्याने तिचे स्तनाग्र बाहेर आले. मी चिमटीत घेऊन दाबू लागलो आणि ती पण गरम झाली होती. त्याला पुढे ओढून लागलो. तिचे हात माझ्या पॅन्टमध्ये घातला आणि माझा छोटा हलवायला सुरुवात केली. मी मागून तिच्या मानेचे व गळाचे चुंबन घेऊ लागलो. ती पूर्ण गरम झाली होती. मी तिला माझ्याकडे फिरवले. तिचे तोंडावर आलेले केस बाजूला केले आणि तिचा चेहरा मी माझ्या जिभेने चाटू लागलो. माझा हात तिच्या नितंबावर होता आणि क्षणातच तो मी तिच्या खाली ब्लाऊजमध्ये घातला आणि दाबू लागलो आणि तिला पण ती गरम झाली होती. मध्येच तिचा फोन आला होता. निकरच्या आतमध्ये घातला आणि तिचे नितंब मी दाबू लागलो. तिने माझी पॅन्ट पूर्ण उतरवून मला रंग केले होते. मी माझ्या छोट्याशी खेळत मी होती. मी तिला निकर उतरवायचे. आम्ही दोघे पण नग्न झालो होतो. मी झटक्यात जमिनीवर बसले आणि गपकन तिने माझा छोटा तिच्या तोंडात घेतला व ती चोखू लागली. मी तिचे केस माझ्या हातात पकडले. माझे पाय गुडघ्यात वाकवले आणि मी माझा छोटा तिच्या तोंडात जास्तीत जास्त आत घालायचा प्रयत्न करू लागलो होतो आणि ती पण आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करू लागली होती. एकमेकांना साथ द्यायचं आम्ही ठरवले होते. माझा कडक छोटा बघून मी तिला काही फिरून काही नको असे झाले होते. थोडा वेळ चोकोबार केल्यावर मी तिला उठवले आणि तिला बेडवर पडले आणि तिच्या मांड्यांमधून डोकावणाऱ्या युनीमध्ये मी माझी 2 बोटे घातली. वापरलेली युनी असल्याने माझी बोटं अगदी आरामात आत गेली. माझ्या स्पर्शाने तिची युनी लगेचच ओली झाली होती.
मी माझा छोटा बाहेर काढला आणि हातात पकडला आणि तिच्या युनी सरकवला. अगदी आरामात माझ्या छोट्याने युनीचे टोक गाठले व जाऊन आदळला. मी तिला माझ्या दोन्ही हातात घट्ट पकडले आणि माझ्या कमरेची कमाल दाखवून लागलो. काच करत मी माझ्या कमरेने हिजडे तिला देऊ लागलो आणि ती पण आतमध्ये घेऊ लागली. ती दोन्ही जांघडे बाजूला करून आतमध्ये घेऊ लागली. काच करत मी माझ्या कमरेचे हिजडे तिला देऊ लागलो. माझ्या कमालीच्या दणक्याने ती ओरडू लागली, "आई ग, ओ ओ सुरेश, किती जोरात, थोडे हळू, माझी युनी फाडून टाकशील," असे म्हणत मी तिला तिच्या अंगावर ओढून घेतच होती. अंगावर ओढून घेतच होती मला. तिच्या त्या वाक्याने मी अधिकच जास्त चेकाळत होतो. माझा वेग मी खूपच जास्त वाढवला होता आणि एका लयबद्ध पद्धतीने मी तिची युनी झवून टाकत होतो, युनी ठोकून काढत होतो आणि लगातार 20 मिनिटे मी न थांबता तिची युनी ठोकून काढले आणि शेवटी मी माझे वीर्य तिच्या युनीतच फावरले. खूप दिवसांनी मी कोणाशी संभोग केला असल्याने माझे तुंबलेले सगळे वीर्य तिच्या युनीत मी सोडले. तिची युनी पूर्ण भरून तिच्या अंगावर वीर्य सांडले होते. आम्ही पुढे काही वेळ तसेच पडून राहिलो. आमचे कपडे यवनानं वाळले होते. आम्ही एकत्र अंघोळ केली व कपडे घालून आम्ही घरी गेलो. तेव्हापासून मी मामीला रोज न चुकता ठोकून काढत होतो. घरच्या घरी सोयी झाल्याने मामी पण खुश होती. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशाच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.